जय मल्हार मित्रांनो. धनगर इतिहास आणि वर्तमान या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज नवरात्रातील पंचमी आहे आणि याच नवरात्रोत्सवाच्या संबंधाने आज आपण एक ऐतिहासिक माहिती जाणून घेणार आहोत. ती म्हणजे छत्रपतींकडून बंडगर घराण्याला तुळजापूर येथे श्री तुळजाभवानीच्या पूजेचा विशेष बहुमान देण्यात आला होता. त्यासंबंधीची 2 अस्सल मोडी कागदपत्रे आज आपण पाहणार आहोत. बंडगर हे नावच शौर्य, पराक्रम व स्वाभिमान या गोष्टींचा निर्देश करते. बहिर्जी बंडगर नावाच्या पराक्रमी पुरुषास छत्रपती शिवाजी महाराजांनी सरदारकी बहाल केली होती. इसवी सन 1698च्या सुमाराला राजाराम महाराजांनी बंडगर घराण्यातील ज्या वीर पुरुषांच्या नावे सरंजाम बहाल केला होता त्यांची नावे म्हणजे पदाजी, मुदोजी, जावजी, सुभानजी, संताजी अशी आहेत. आणि पुढे महाराणी ताराबाई यांनी जिवाजी, शिवाजी, मानाजी, होनाजी या बंडगर बंधूंनाही स्वतंत्र सरंजाम बहाल केला होता. पदाजी व मुदोजी यांचा खासा सरदार असाही निर्देश केलेला आहे. सरदार पदाजीराव बंडगर म्हणजेच अमीर उल उमराव. मराठेशाहीच्या अत्यंत संघर्षाच्या काळात बंडगर बंधू अत्यंत निष्ठेनं व पराकाष्ठेनं मराठी दौलतीची सेवा चाकरी करीत होते. अमीर उल उमराव म्हणजे सरदारातील श्रेष्ठ अथवा सरदारांचा सरदार आणि नुसरत जंग बहादर म्हणजेच लढाईच्या प्रसंगी मदत करणारा पराक्रमी वीरपुरुष असे सांगता येईल. पहिल्या शाहू छत्रपतींच्या काळात पदाजी हा अत्यंत विश्वासू व निष्ठावंत सरदारांपैकी एक मानला जाई. कारण सरदेशमुखी व नाडगौडकी ही राजाच्या खास अधिकारातील वतने शाहू छत्रपतींनी काही निवडक सरदार व सेवकांनाच दिलेली होती. त्यात पदाजी बंडगरांचाही समावेश होतो. विजापूर प्रांतातील सगर परगण्याची सरदेशमुखी तर आवसे, नळदुर्ग, प्रतापपूर, उदगीर, हवेली मेहकर, काळबर्गे म्हणजेच गुलबर्गा इत्यादी दक्षिणेकडील प्रांतातील एकंदर 23 महालांची नाडगौडकी शाहू छत्रपतींनी पदाजीराव बंडगरांना वंशपरंपरेने करार करून दिलेली होती. नाडगौड हा कन्नड शब्द असून नाड अथवा नाडू म्हणजेच प्रांत आणि गौड म्हणजे पाटील, त्या अर्थी आपण त्यास प्रांत पाटील असेही म्हणू शकतो. सरदार पदाजीराव बंडगर यांस शाहू छत्रपतींनी श्री क्षेत्र तुळजापूर आणि मौजे माहुली, करियात निमसोड मायनी, प्रांत खटाव ही 2 गावे इनाम करून दिलेली आढळतात. तसेच तुळजापूरच्या श्री तुळजाभवानीच्या पूजेचा विशेष बहुमानही त्यांना देण्यात आला होता. हा बहुमान त्यांच्याकडे किती जुन्या काळापासून चालू होता याची तर आपल्याला आजपर्यंत नोंद आढळलेली नाही, पण शाहू छत्रपतींच्या काळातली अस्सल नोंद आज आपल्याकडे उपलब्ध आहे. प्रस्तुत ऐतिहासिक माहिती हे आपण ज्या संदर्भ ग्रंथातून घेतलेली आहे त्याचे नाव सरंजामी मराठे. त्याचे लेखक संतोष पिंगळे सर. संतोष पिंगळे सर हे आमचे सहकारी असून त्यांनी गेले 7 ते 8 वर्ष अथक परिश्रम मेहनत करून पुरालेखागार, भारत इतिहास संशोधन मंडळ आणि इतर ठिकाणाहून कागदपत्रे गोळा करून हा ग्रंथ साकार केलेला आहे. प्रस्तुत 2 पत्रे ही याच ग्रंथातील आहेत. त्यातील आपण पहिले पत्र पाहूया. पत्र क्रमांक शाहू दफ्तर 12646, दिनांक 2 एप्रिल 1712 किंवा 15 डिसेंबर 1721. राजमंडळ वतन. राजश्री पदाजी बंडगर यांस श्री महादेवी श्रींचे स्थळी नेमून दिले जे. तुम्ही नवसाचे निशाण व बेलव पूजा केली. यैसियास संवत्सर प्रतिपदेस प्रथम पूजा व निशाण स्वामींचे चढवणे. त्यानंतर वरकडांप्रमाणे तुम्ही पूजा समपाधना करणे. दशमीस काठी आणून 10 जण मानकरी ताईत त्याप्रमाणे करणे. तुम्हास हकदार हुकुमास नेमून दिले असे. श्रींचे जत्रेचे समयी आधी दरवर्षी घेत जाणे म्हणून पत्र 6 रबी लवल सन इसने 1. या पहिल्या पत्रानुसार सरदार पदाजीराव बंडगर यांना तुळजापूर येथे श्री तुळजाभवानीच्या पूजेचा विशेष बहुमान हा संवत्सर प्रतिपदेस म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या माळेच्या दिवशी होता आणि श्रींचे निशाण चढविणे म्हणजे छत्रपतींचे निशाण चढवण्याचा मान देखील होता. त्याचसोबत दसऱ्याला काठीचा मान देखील होता. पत्र क्रमांक शाहू दफ्तर 2486, रोजकिर्दी सुसमान, दिनांक 27 जुलै 1727. राजमंडळ. माहे जिल्हे 6/18 रोज श्रावण बहुल पंचमी. क्षेत्र तुळजापूर येथील कल्लोळ तीर्थाचा हसिलाची कमावीस राजेश्री माणकोजी बंडगर अमीर उल उमराव यांचे स्वाधीन केला आहे. बाकी क्षेत्र मजकूरचा अंमल
चिरंजीव राजश्री फतेसिंह भोसले यांनी खासगीकडे ठेवून रामाजी विठ्ठल कमाविषदार पाठविले. अंमल बी तपसील देऊळचे खांदे 1, बाजारचे खांदे 1, चौत्रा बाजार हासील, दुटेफळी 1, साहिलवार 1, काळी व पांढरी 1. येणेप्रमाणे याखेरीज कुलबाब कुलकानू सालाबाद चालत आले. असल तेणेप्रमाणे मशार नेले अंमल करीतील सुरळीत चालविणे. राजेश्री माणकोजी बंडगर यांसकडे कल्लोळ तीर्थ. या दुसऱ्या पत्रानुसार पदाजीराव यांचे पुत्र माणकोजीराव बंडगर यांना कल्लोळ तीर्थासंबंधीचा विषय देण्यात आला होता. कल्लोळ तीर्थातून मिळणारी मिळकत तसेच त्या तीर्थाची काळजी घेणे हे विषय माणकोजीराव बंडगर यांच्याकडे वर्ग करण्यात आले होते. या 2 ऐतिहासिक पत्रांपैकी पहिल्या पत्राबाबत सिंदफळ येथील राजेश्री पदाजीराव बंडगर यांचे सध्याचे वंशज श्री शिवाजीराव बंडगर पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी अशी माहिती दिली की सिंदफळ हे देवीचे म्हणजेच तुळजाभवानीचे माहेर मानले जाते. त्यांचे चुलते गुणवंतराव बंडगर पाटील हे पूर्वी मानपान बाळगून होते. त्यांच्यानंतर हा मान शिवाजीरावांकडे आला. शिवाजीरावांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या तुळजापूरमध्ये नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी सिंहासनारूढ झाल्यानंतर देवीला प्रथम पूजेचा मान म्हणजेच दही दूध अभिषेक करण्याचा मान आणि साडी चोळी देण्याचा मान हा बंडगर पाटलांकडे अद्यापही सुरू आहे. देवस्थानतर्फे त्यांना आहेरही दिला जातो. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक बंडगर लोकांना याबाबत माहिती नाही. आजच्या विषयाप्रमाणे आपण बंडगर घराणे आणि तुळजाभवानीच्या पूजेचा मान याबद्दल माहिती जाणून घेतली. तसेच सिंदफळ गावातील लांडगे घराण्याकडे खंडेनवमीला अजाबळीचे मानकरी म्हणून हा मान आहे. या मानासंबंधीचा सध्या कोणताही ऐतिहासिक दस्तऐवज आपल्याकडे अजून उपलब्ध झालेला नाही. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कृपया सिंदफळ या ऐतिहासिक गावाला अवश्य भेट द्यावीत. आजही या गावात सरदार बंडगर घराण्याची गढी आणि वाडा पडझड झालेल्या अवस्थेत उभा आहे. त्यांचे वंशज श्री शिवाजीराव बंडगर पाटील हे याच वाड्यात वास्तव्यास आहेत. हा 300 वर्षापूर्वीचा इतिहास काळाच्या ओघात थोडाफार टिकून राहिला आहे. तो प्रत्येकाने पाहायला हवा. त्यामुळे तुम्ही जर कधी मुंबई किंवा पुणे मार्गे तुळजापूरला जाणार असाल तर तुळजापूरच्या 1 किलोमीटर आधीच सिंदफळ हे गाव लागतं. मुख्य रस्त्यापासून आत 1 किलोमीटरवर हे गाव आहे. इतिहास संशोधक अभ्यासकांनी अवश्य भेट द्यावी ही विनंती. तर बांधवांनो, आजची ही ऐतिहासिक माहिती तुम्हाला कशी वाटली हे अवश्य कळवा. तुमच्या संपर्कातील इतिहासकार, संशोधक, इतिहासप्रेमी, बंडगर घराण्यातील मंडळी असतील त्यांना हा व्हिडिओ अवश्य पाठवा आणि धनगरी इतिहास आणि वर्तमान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय मल्हार.